जर 300चा 7.5% बरोबर एम असेल आणि एमचा 30% असेल तर म्हणजे एमची व्हॅल्यू आपली किती असेल बघा. आता सगळ्यात पहिले जसा प्रश्न दिला तशी मांडणी करून घेऊया बघा. 300चा म्हणजे 300 गुणिला 7.5% बरोबर एम गुणिला 30 भागीला 100. ठीक आहे. आता ज्या प्रश्नामध्ये आपल्याला दिले त्यात जर काही काटाला आपण काटून घेऊया. ठीक आहे बघा. या शून्यानं हा शून्य करू शकतो, या शून्यानं हा शून्य करू शकतो. ठीक आहे. या शून्यानं हा शून्य करू शकतो. ठीक आहे. आता शिल्लक आलेलं 3 गुणिला 7.5 बरोबर एम गुणिला 3. ठीक आहे. किंवा हे जे एम गुणिला 3 याला आपण 3 एम लिहू शकतो. ठीक आहे. म्हणजे काय 3 एम छेद 10. बघा आता दिलं. आता बघा एक मिनिट सॉरी बघा. आता सगळ्यात पहिले काय करता येईल बघायचं बघा. आता ही 10 लिहिली की इकडे काय भागेला, इथे जो काय गुणिला म्हणजे काय बघा, इकडे काय 3 गुणिला 7.5 गुणिला 10 बरोबर 3 एम. ठीक आहे. बघा आता हे जे 3 एम आहे. ठीक आहे. हे काय होईल इकडे गुणिला इकडे जो काय भागेला म्हणजे इकडे काय बघा 3 गुणिला 7.5 गुणिला 10 बरोबर एम. ठीक आहे. आणि हे जे 3 होते हे जे 3 आहे ते गुणिला चिडे आले भागेला बघा. या 3 हे 3 कटले. आता शिल्लक काय आलं 7.5 गुणिला 10 बरोबर एम. ठीक आहे. आणि जर आपण यांचा गुणाकार केला तर हा दशांश काय होतो विसरतो, जर भागेला असला तर विसरतो आणि गुणिला असला तरी विसरतो, म्हणजे शिल्लक किती येईल 75 बरोबर एम राहील मित्रांनो. ठीक आहे. बघा आपलं उत्तर किती आलं 75 आलं मित्रांनो.